नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. आणि तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 5-5:30 झाले असतील कदाचित. आणि इथे दुळोबा मंदिर आहे, तिथे आलो आहे. घारेवाडी म्हणून आहे, जवळच आहे. तर म्हटलं थोडं चालत जाऊया. गाडी जाते वर मंदिरापर्यंत, पण पायऱ्या पहा कशा. त्या गाड्या जे गेल्या ना आपल्या बरोबर, त्या वर गेल्या. येताना काय वाटत नाही, चढताना फार काय नव्हतं. पावसाळ्यात तर फारच शेवळ आलंय. काय उपयोग त्याला, कुठलाही शेवळ. भरपूर लोक आहेत आपल्या समोरूनच गेले. बसायचं का तुम्ही? पाण्याच्या नळीत मध्ये टाक्या तिथं का बरं? पकडे मंकी मोबाईल ठेवा खिशात, नाही तर नेत्यात हातात नाही. हो, मोबाईल खिशात. तू चल नुसतं. एवढं बस नको, लय मोठं. का दर्शन घेताना गायकवाड.
हो. जेवणाशिवाय भेट पौर्णिमेला. हो. बेलाचं झाड आहे हे. अगं बेलाला फळं लागली. पौर्णिमेला भरपूर म्हणजे ते आम्ही पहिले जायचं लहानपणी. होय आता लक्षात येत नाही रस्ते धबधबा वगैरे चांगलं असतं ना पोहोचव. होय. म्हणजे तुम्ही लहानपणी यायचे त्याच्या आलेच नव्हते. कराडे गेल्यापासून आलोच नाही इकडे. होय शाळेत होतं का नाही तेव्हा मी ट्रिप यायची दरवर्षी येतो. होय तरी आम्ही आणायचे हां डान्स पोळं करायची. होय. चुकले काय असतं की नाही ते लहान मुलांचं नाही का हां ते मग हे करायचं. फोटो काढा माझ्या इथं. हा फोटो काढा माझे. मस्त आहे ना डोंगर. आभाळ आलेलं कसं दिसतंय. तिथे पण छान वाटतं इकडे यायला. रस्ता पण मोठा आहे की चांगला यायला, गाडी यायला पण. झूम करते कॅमेरा. हे बघा मोर. ते भरपूर वेळ आहे ना ओरडत होतं तेव्हा. आता चालला तो चालला गेला. बघू शकतो. हो इथून जाऊ शकतो वर. हा इथून आहे, इथून वर जाऊ शकतो त्याला पाहायला. पाहायचं का जाऊन इथून. तो डिस्कवरी चॅनलला नाही का असं, हम आ गए इस जंगल में और अरे इकडून बघा कसं दिसतंय. वाव. अहो इकडे फारच आहेत मोर. पिंकीने कसं केलेलं आहे बघितलं मोराचं. आहे दिसला. कधीही असं शिजवून खाऊ नये, बल्कि त्या तरीकेचं काय. तसं तर वेगळं पण नाही, पण हे पण नाही. हो थांबा थांबा, गाडीच्या मागं बैल आहे. तिकडं बैल. बैल बघा ना गाडीला हे करून चाललाय असं. गाडीचा वास घेत उभा राहिला मागचा आणि गाडीचा वास घेतोय. थांबा तरी म्हणलं तो मागचा आहे ना, तो आरशात बघतोय स्वतःला, त्या गाडीच्या खाचत बघतोय. मी तर पाहत होते. हा आता ते गेला पुढं, त्या माणसाने नेला त्याला. एक मिनिट. तर ते तिथं जाऊन थांबले. ती आता गेलेली गाडी आहे ना, ते तिकडे जाऊन थांबले. चांगला तो व्यायाम झाला. खरं रोज यायला पाहिजे असं अशा ठिकाणी. तुमचं कसं होतं मेडिकलमुळं, नाहीतर ना
मला काय माहिती नाही एवढं छान आहे इथं. पण एक सांगू, आपण आगाशिवला वर गेलतो ना त्याच्यापेक्षा हे छान आहे. काय पहिली गोष्ट कशी रोड पाहिजे छान. चौरंगीनाथला गेलतो ना त्या टाईप आहे हे, पण बेटर खूपच. काय सुंदर आहे यार हे. आणि विशेष की ना जेव्हा तुम्ही पायी चालताना त्यावेळी खरी मजा येते अशा निसर्गात. तरी आपण बसलो नाही कुठंच. तुम्हाला मी म्हणलं बसूया, नाही फोटो नाही काढले, माझं असं हे घेतलं नाही, व्हिडिओ घेतला नाही. बापरे, एवढे आतमध्ये घेऊन जायला लागतात रोज. आपण आलो ना एकदम बरं का असं कोण आलं एकदम असे वर व्हायला लागले. हा मी घेतलं. एवढं घरी निघाल्यात पण खायची गडबड बघा त्यांची. पावसाळ्यातले कठीण आहे सगळं. म्हशीच्या धंद्यावर, दुधाचा धंदा फक्त. पण एवढंच की दुधाला बाजार नाही होत एवढा, म्हणजे शेतकऱ्याला नाही मिळत, बरोबर की नाही. कुठं हो तिकडे मोठी मोठी. ह्यांना रोज मोर दिसत असेल का, गुरं चारायला जातात त्यांना. आणि हे निसर्ग सौंदर्य अजून काय आहे माहिती आहे का, अजून लोकांना हे माहिती नाही आहे. जे म्हणजे सिटीतली म्हणजे पुणा मुंबईची पुणे असे जे आहेत ना, पुणे हो, तर ना ह्या लोकांना अजून कसं माहिती नाही आहे हे अशाच ठिकाणी. नाहीतर हे राहणार नाही व्यवस्थित, खरं सांगते. कारण जोपर्यंत लोकांना जास्ती माहिती नसते तोपर्यंतच हे टिकून असतं निसर्ग सौंदर्य. आता त्या साताऱ्याच्या तिथं जे आहे ना गाव, फुलपाखरांचं गाव, ते नाही तुम्ही तो कोणतं होतं फुलपाखरांचं गाव, त्या दिवशी नाव मी बोललेलं तुम्हाला. हां नाही नाही, कास फाटारच्या अलीकडं नाही, वाडे फाट्याच्या तिथं फुलपाखरांचं गाव आहे. अक्षरशः तो त्या माणसाने जे बनवलं ना ब्लॉग, त्याला सगळे म्हणले का सांगतो बाबा, जगू दे की फुलपाखरांना. म्हणजे माणसं इतकी विषारी आहेत की निसर्गाचं वाट कशी लावायची याला माणसांना पक्के माहिती आहे. तर त्याला कमेंट पण होतं की तू गेलाय तर तूच फक्त तिथला निसर्गाचा आनंद घे, त्या पाखरांना जगू दे, फुलपाखरांना. हे बघा जोडी कशी बसली, आई शपथ. अरे अरे, आणि कुत्रे बघा ना, कुत्रे कुत्रे बघा कसे बघतात त्याच्याकडं. हे बघा 2 मोर. ए हट हट हट. ए काय चाललंय हा, गेली ती पळून. ही बघा ना कशी बसली होती, पण दोन्हीच्या दोन्ही बसली होती. हो, त्याच्याकडं ती दोन्ही येईपर्यंत वाट बघत बसली आणि मग त्यांना पळवून लावायला गेलं. हा आगाव ती, हे बघ. ए आगाव, चल ए आगाव. ते नीट त्यांचं ते मोरांचं शूटिंग पण करून दिलं नाही कुत्र्यांनी. हो का, असं इथून फोटो असा घ्या, इथं मी जाते इथून, आणि असं घ्या इथून खालून असं. थांबायचं तिथं तलावर. नाही नको, ते करते मी आता ह्याच्यात. हे जो केलाय ना, जास्त पाऊस असल्यावर नसते नेत. मग नाही आतमध्ये, कारण पावसात भिजूनच बसवत. हे साईडने येत पहा ना इकडं, असे आतमध्ये नाही ना जात जास्त, बरोबर. नाही आत कशाला जाते, आत गेली ते मग काय तास लागेल काढायला. हा नाही तेवढं, पण त्यांना समजतं एवढं विशेष की इथंच थांबायचंय म्हणून. हे विशेष आहे ना, त्यांना समजतं. होय, तो आश्रम तिकडे काय आहे ते,
ते पलीकडे आहे तिथे लाईट दिसते ते काय आश्रम म्हणजे पोरं पोरं टाइम असेल ना मंदिराचा त्यामुळे उशीर झालाय. शंकर शिवशंकर शंभो. तारुण्य सिंधू मज को ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भागीरथी कुठले सिद्धनाथ किंवा कुठले तर असं नाव असेल नाही तुझे. असं चल प्रतिभा सिद्धनाथ काय असेल ते चांगलं चांगलंच. कसले छान मंदिर आहे ते. गुड. इथं पादुका आहे आता हे बघा इथं अंधार पडलाय खरं म्हणजे. आणि लोक अजून वर आहेत बरं का तिथं वर धुळोबाला. हे देवीचं मंदिर आहे कोणतं तरी. अंधार झालाय आता बऱ्यापैकी. किती छान लाइटिंग केली नवरात्री. खाली बघ खाली बघ खाली बघ.